नमस्कार. आपण पाहत आहात दिग्रस गर्जना न्यूज 24 सत्याचा बुलंद आवाज. मी प्रशांत पवार. आजच्या या बातमी सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. अभी तो थामी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांची कमाल. स्वतःची दुर्बीण तयार करून गाठलं अंतराळ संशोधनाचं स्वप्न. स्थानिक श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर्स येथील विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात एक अभूतपूर्व कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. स्टेम उपक्रमांतर्गत विद्यार्थी संशोधन संघाने शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःची दुर्बीण यशस्वीरित्या तयार केली असून आता विद्यार्थ्यांना ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. नाविन्यपूर्ण विचार आणि कृतीतून शिक्षण या संकल्पनेवर आधारित या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाविषयी प्रचंड उत्सुकता आणि प्रेरणा निर्माण झाली आहे. या उल्लेखनीय यशामागे शाळेचे अध्यक्ष श्री दिनेशजी लड्डा, उपाध्यक्ष श्री अजयजी मोदानी, सचिव डॉक्टर प्राध्यापक प्रशांतजी मोदानी, कोषाध्यक्ष श्री ओमभाऊ खोडे, मुख्याध्यापक श्री संदीप राठोड तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले. या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तन्मय शर्यत मोहिते आणि संदेश उद्दल राठोड हे होते. तसेच छायाचित्रण व दस्तऐवजीकरण श्री उमेश सावळे यांनी केले. या प्रकल्पात नयन बाळू पवार, अंशुमन दिलीप राठोड, प्रतीक दिनेश राठोड, जिक्रान नियाज कुरेशी, समिदा खोलकुटे, नसरा जियाउर रहमान, गायत्री दुधळमल, जय बाळू पवार, जय अमोल जमधाडे, अनमोल दुरतकार, देवांश अलगुलवार, कार्तिक डगवाल, खुशाल डगवाल, उदय सावंत आणि श्रेयश राठोड या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची गोडी निर्माण झाली असून भविष्यातील वैज्ञानिक, अभियंते आणि अंतराळ संशोधक घडवण्याचा मजबूत पाया तयार झाला आहे. शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. धन्यवाद.